नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहे जो थेट तुमच्या सुंदर हसण्याशी जोडलेला आहे। मंडळी, सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय करतो तर साहजिकच आपण ब्रश करतो। पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपली दात घासण्याची पद्धत, वेळ आणि दातांच्या काळजीबद्दलचे आपले अनेक पारंपरिक समज प्रत्यक्षात आपल्या दातांचं नुकसान करत आहेत। आज इंटरनेटवरती दातांबद्दल अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, जसं की काही चमत्कारिक व्यायाम किंवा फळांमुळे किडलेले दात पूर्णपणे नवीन होतात। पण आज या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा अफवांना थारा न देता दंतशास्त्राच्या आधारे दातांना आयुष्यभर मजबूत आणि निरोगी ठेवण्याचं खरं रहस्य जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला तुमच्या दातांबद्दल अशी एक सत्यता समजणार आहे जी यापूर्वी कोणीही सांगितलेली नसेल। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून हा व्हिडिओ बघितला जात आहे। तसेच जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। चला तर मग मंडळी, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणापासून शिकवलं गेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ब्रश केला पाहिजे। पण आधुनिक दंतशास्त्रानुसार रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतं। लाळ कमी झाल्यामुळे तोंडात बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडातून दुर्गंधी येते आणि दातांवर एक बारीक पिवळा थर म्हणजे प्लॅक जमा होतो। हा थर आणि बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी सकाळी ब्रश करणं किंवा तोंड व्यवस्थित स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे। जर आपण सकाळी तोंड स्वच्छ न करता थेट चहा किंवा नाश्ता केला तर हे सर्व बॅक्टेरिया अन्नासोबत आपल्या पोटामध्ये जातात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात। मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही सकाळी नाश्ता करणार असाल तर आम्लयुक्त किंवा कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ तेव्हा आपल्या तोंडातील आम्लाचं म्हणजेच ॲसिडचं प्रमाण वाढवतात आणि दातांचं बाह्य कवच म्हणजेच इमल काही काळासाठी मऊ होतं। अशा मऊ झालेल्या इनॅमलवर जर तुम्ही लगेच ब्रश घासला तर दातांचं हे संरक्षक कवच हळूहळू झिजायला लागतं आणि आपले दात कमकुवत होऊ लागतात। म्हणूनच एकतर सकाळी उठल्याबरोबर हलक्या हाताने ब्रश करा किंवा नाश्ता केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी ब्रश करा, जेणेकरून तोंडातली लाळ त्या आम्लाला उदासीन म्हणजेच न्यूट्रलाइज करू शकेल। या सगळ्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रात्रीचा ब्रश। आपण दिवसातून अनेक गोष्टी खातो ज्या दातांच्या फटीमध्ये अडकून राहतात। जर आपण रात्री ब्रश न करता तसेच झोपलो तर रात्रभर बॅक्टेरियांना त्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि यातूनच दात किडण्याची सुरुवात होते। दंततज्ज्ञांच्या मते सकाळी ब्रश करण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी केलेला ब्रश हा दातांना किडण्यापासून वाचवण्यासाठी 80% जास्त प्रभावी ठरतो। त्यामुळे रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने ब्रश करण्याची सवय आजपासूनच लावून घ्या। मंडळी, आपले दात कितीही पांढरे शुभ्र असले तरीसुद्धा जोपर्यंत त्यांचं मूळ म्हणजेच आपल्या हिरड्या मजबूत नसतील तोपर्यंत दात जास्त काळ टिकू शकत नाही। अनेकदा वयोमानानुसार किंवा चुकीच्या सवयींमुळे हिरड्या सैल होतात आणि दातसुद्धा हलायला लागतात। हिरड्यांना मजबूत करण्यासाठी आयुर्वेद आणि विज्ञानाने काही अतिशय प्रभावी नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत। यामध्ये मोहरीचं तेल आणि हळद यांचा वापर अत्यंत गुणकारी मानला जातो। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर मोहरीचं तेल हिरड्यांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं। हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा मोहरीच्या तेलामध्ये चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं सैंधव मीठ एकत्र करून घ्या। या मिश्रणाने आपल्या बोटाच्या सहाय्याने हिरड्यांवर हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने मालिश करा। लक्षात ठेवा की येथे जोरात घासायचे नाही, हलका दाब देऊन मसाज करायचा आहे। 5 मिनिटांच्या या मसाजमुळे तुमचे दात नक्कीच मजबूत होतील, हिरड्यांमधील सूज कमी होते, जंतूंचा नाश होतो आणि दातांची पकडही घट्ट होते। पूर्वीच्या काळी आपले पूर्वज याच पद्धतीचा वापर करायचे, म्हणूनच त्यांचं वय 80-90 वर्षांचं झाल्यावरती सुद्धा त्यांचे दात मजबूत असायचे। यासोबतच दातांना नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या तोंडातील लाळ म्हणजे सलायवा हा सर्वात मोठा डॉक्टर आहे। जेव्हा आपण 2 जेवणांच्या दरम्यान वारंवार काहीतरी खात असतो तेव्हा तोंडातील pH पातळी सतत ॲसिडिक राहते आणि दातांना स्वतःला बरं करण्यासाठी वेळ मिळत नाही। जर आपण
दोन जेवणामध्ये 4 ते 5 तासांचं अंतर ठेवलं आणि केवळ पाणी प्यायलो तर लाळेला आपलं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. ही लाळ दातांवरील एनेमल पुनर्विघटन करते, ज्यामुळे दात नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि दातांची सेन्सिटिव्हिटी देखील कमी होते. अनेकांचा असा गैरसमज असतो की दात फक्त बाहेरून जिवंत भाग आहे आणि त्यांना आतून मजबूत राहण्यासाठी योग्य पोषणाची म्हणजेच न्यूट्रिशनची अत्यंत गरज असते. जर तुमच्या शरीरामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर तुम्ही दिवसातून 3दा ब्रश केला तरी तुमचे दात कमकुवत होऊन ते तुटणारच आहेत आणि त्यांना कीडसुद्धा लागणारच आहे. दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन C हे 3 मुख्य खांब बांधलेले आहेत. कॅल्शियम हे दातांच्या आणि हाडांच्या संरचनेचा मुख्य घटक आहे. जर शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल तर दात ठिसूळ होतात आणि लवकर घासले जातात. कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी पांढरे तीळ हा एक उत्तम शाकाहारी स्रोत आहे. रोज 1 चमचा तीळ चावून खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणामध्ये नैसर्गिक कॅल्शियम मिळतं. यासोबतच हे कॅल्शियम शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन D3ची गरज असते. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D तयार होतं. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणंसुद्धा आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन D तयार होतं आणि दात आतून मजबूत बनतात. दुसरं महत्त्वाचं जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन C. जर तुमच्या हिरड्यांना वारंवार रक्त येत असेल, ब्रश करताना किंवा काही खाताना वेदना होत असतील तर हे शरीरात व्हिटॅमिन C कमी असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे हिरड्या सैल होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सुरू होते. ही कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आंबट फळे, लिंबू, विशेषतः आवळ्याचा समावेश करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. योग्य पोषण मिळाल्यास दातांचं आरोग्य कोणत्याही सप्लिमेंटशिवाय उत्तम राहू शकतं. मंडळी, आता आपण त्या फळाबद्दल बोलूया ज्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये दातांसाठी वरदान म्हणून केला गेला आहे आणि ते फळ म्हणजे जांभूळ. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे जांभळे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. अनेकदा आपण त्या फळाकडे दुर्लक्षच करतो, पण दंत आरोग्याच्या दृष्टीने जांभूळ हे अत्यंत गुणकारी फळ आहे. जांभळामध्ये नैसर्गिकरित्या स्ट्रिंजंट म्हणजेच तुरट गुणधर्म असतात. जेव्हा आपण जांभळ चावून खातो तेव्हा त्यातील तुरट रस आपल्या हिरड्यांना घट्ट करण्याचं आणि तोंडातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करण्याचं काम करतो. शास्त्रोक्त दृष्टीने पाहायचं झालं तर जांभळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणामध्ये असतं. हे घटक दातांचं इनेमल मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच जांभळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तोंडातील संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन दूर ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे जांभळाच्या सेवनाने तोंडामध्ये लाळीची निर्मिती चांगल्या प्रमाणामध्ये होते, जी दातांवरील पिवळे डाग नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करते. मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की जांभूळ हिरड्यांचं रक्षण करू शकतं आणि दात मजबूत ठेवू शकतं, पण ते दातांची मोठी पोकळी आणि कीड पूर्णपणे गायब करू शकत नाही. फक्त जांभूळच नव्हे तर जांभळाच्या बियांची पावडर देखील दातांसाठी टूथ पावडर किंवा मंजन म्हणून वापरली जाऊ शकते. जांभळाच्या बिया वाळवून त्याची बारीक पावडर करा. या पावडरमध्ये थोडं सैंधव मीठ आणि लवंगाचं तेल मिसळून तुम्ही आठवड्यातून 2दा दात घासल्यास दातांमधील कळा येणं, सेन्सिटिव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे दूर होते. हे निसर्गाचं असं एक औषध आहे जे अत्यंत स्वस्त आहे, पण त्याचे फायदे महागड्या टूथपेस्टपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहेत. मंडळी, आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळणारे व्हिटॅमिन C आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हिटॅमिन C हिरड्यांमधील कोलेजन या प्रथिनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं, जे दातांना त्यांच्या जागी घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतं. आवळ्यातील धाक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे हिरड्यांमधून रक्त येणं, सूज येणं आणि जिंजिव्हायटिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच यातील पोषक घटक तोंडात लाळीचं म्हणजे सलायवाचं प्रमाण नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दुसऱ्या बाजूला आवळ्यात नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे तोंडात वाढणाऱ्या हानिकारक बॅक्टेरियांशी लढतात आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवतात. मात्र आवळा चवीला अत्यंत आंबट असल्याने तो खाताना एक वैज्ञानिक काळजी घेणं गरजेचं आहे. आवळ्यातील आम्लामुळे दातांचं बाह्य कवच म्हणजेच इनेमल तात्पुरतं मऊ होऊ शकतं. म्हणूनच आवळा खाल्ल्यानंतर किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर लगेच दात घासणं टाळावं, कारण यामुळे इनेमल घासलं जाण्याचा धोका असतो. त्याऐवजी साध्या पाण्याने स्वच्छ चूळ भरणं दातांच्या आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. मंडळी, आपल्या दातांचं आरोग्य केवळ आपण काय खातो यावर अवलंबून नसतं, तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं.
दुर्दैवाने अनेक लोकांना कळतं अशा काही चुका करत असतात ज्या हळूहळू दातांचं आणि हिरड्यांचं नुकसान करत असतात. त्यापैकी सर्वात सामान्य चूक म्हणजे खूप जोरात किंवा कठीण ब्रशने दात घासणं. अनेकांना असं वाटतं की जितक्या जोरात दात घासले जातील तितके ते अधिक स्वच्छ आणि चमकदार होतील, परंतु प्रत्यक्षात त्याचा परिणाम अगदीच उलट होतो. दातांच्या बाहेरील संरक्षणात्मक थराला इनेमल असं म्हणतात आणि हा थर शरीरातील सर्वात कठीण ऊतकांपैकी एक असला तरी तो स्वतःच्या घर्षणामुळे झिजू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज कठीण ब्रश वापरते किंवा जास्त दाब देऊन ब्रश करते तेव्हा इनेबल हळूहळू कमी होऊ शकतं आणि त्याखाली असलेला डेंटिन हा थर नैसर्गिकरित्या पिवळसर रंगाचा असल्यामुळे दात पिवळे दिसू लागतात. इतकंच नव्हे तर दातांमध्ये संवेदनशीलता वाढू शकते, थंड किंवा गरम पदार्थ खाताना त्रास होऊ शकतो आणि हिरड्या देखील मागे सरकू शकतात. त्यामुळे दातांचं दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी नेहमीच मऊ ब्रिसल्स असलेला ब्रश वापरणं, हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने ब्रश करणं आणि 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दात घासू नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबतच आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक व्हिडिओज, पोस्ट आणि सल्ले मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असतात, परंतु त्यामागे वैज्ञानिक पुरावा आहे की नाही हे तपासणं तितकंच आवश्यक आहे. अनेक वेळा काही लोक दात मजबूत करण्यासाठी आणि आयुष्यभर टिकवण्यासाठी विचित्र उपायसुद्धा सांगतात. उदाहरणार्थ, टॉयलेटमध्ये बसून दात जर घट्ट दाबले किंवा विशिष्ट प्रकारचे अनोखे व्यायाम केल्याने दात कधीही पडत नाही असे काही दावे केले जातात, परंतु अशा गोष्टींना विज्ञानाचा कोणताही आधार नाही आहे. उलट अशा चुकीच्या सवयींमुळे जबड्यावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि दातांचं नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. त्याऐवजी आपण अशा गोष्टींवर भर दिला पाहिजे ज्यांचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. जास्त साखर असलेले पदार्थ, चिकट मिठाई, चॉकलेट्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स यांचं अतिसेवन टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे पदार्थ तोंडातील जीवाणूंना वाढवण्यासाठी मदत करतात आणि दातांमध्ये कीड निर्माण करतात. तसेच प्रत्येक वेळी काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर कोमट किंवा साध्या पाण्याने तोंड व्यवस्थित धुणं आणि 4 ते 5 वेळा गुळण्या करणं ही एक अतिशय सोपी व प्रभावी सवय आहे. त्यामुळे अन्नाचे कण, अतिरिक्त साखर आणि आम्लयुक्त पदार्थ तोंडातून बाहेर पडतात, ज्यामुळे दात किडण्याचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. शेवटी मंडळी, दातांच्या आरोग्याबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की घरगुती उपायांची मर्यादा असते. काही किरकोळ समस्या टाळण्यासाठी किंवा दातांचं दैनंदिन आरोग्य चांगलं राखण्यासाठी घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतात, परंतु जर दातांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असेल, तीव्र वेदना होत असतील, हिरड्यांमधून जास्त रक्त येत असेल आणि दात गंभीररित्या किडले असतील तर अशा परिस्थितीमध्ये फक्त घरगुती उपायांवरती अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी वेळ न दवडता दंतचिकित्सकांचा सल्ला घेणं आणि आवश्यक उपचार करून घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आधुनिक दंतचिकित्सा आज इतकी प्रगत झाली आहे की अनेक गंभीर समस्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सहजपणे नियंत्रित करता येतात, परंतु मंडळी, त्यासाठी योग्य वेळी उपचार घेणं आवश्यक असतं. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करण्याची सवय लावली, हिरड्यांची काळजी घेतली, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला, पुरेसं पाणी प्यायले आणि दातांसाठी हानिकारक सवयींपासून दूर राहिला तर तुमचे दात अनेक दशकांपर्यंत मजबूत आणि निरोगी राहू शकतात. निरोगी दात हे केवळ सुंदर हास्य देत नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतं. त्यामुळे आजपासून योग्य वेळी योग्य सवयी अंगीकारा आणि आपल्या दातांचं आरोग्य आयुष्यभर जपा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आरोग्याशी संबंधित असे चांगली माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.